विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चा पुन्हा वेगाने होऊ लागलेल्या आहेत। आणि बघा त्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षासोबत जातील असं वक्तव्य बच्चू कडू यांनी नुकतेच केले। आणि हे सगळं जर आपण लक्षात घेतलं तर काका पुतण्यांच्या या बंद खोलीतल्या चर्चेला एक विशेष वेगळं महत्त्व मात्र नक्की येत आहे। कारण बंद दाराआडच्या चर्चेमुळेच महाराष्ट्राच्या राजकारणातला बऱ्याच वेळा कलाटणी मिळालेली आहे। त्यामुळे दोन्ही पवारांनी दार लावून बोलणी सुरू केली की राज्यामध्ये नव्या राजकीय भूकंपाच्या चर्चाही होतात। आणि हो, आता देखील तेच घडू लागलं आहे। मित्रहो नमस्कार। भारतीय जनता पक्षानं आधी शिवसेना फोडली, त्यानंतर शरद पवार यांची राष्ट्रवादीही फोडली। शरद पवारांचा केवळ पक्ष नाही फुटला हो, पक्षाबरोबर एक घरही फुटलं। काका पुतणे अलिप्त झाले, एकाच घरात दोन गट दोन पक्ष असं राजकारणही सुरू झालं। पण बघा तरीही हे पवार कुटुंब वेळोवेळी एकत्र येताना दिसलेलं आहे। मग कधी सार्वजनिक कार्यक्रम असो किंवा कौटुंबिक कार्यक्रम, पण अशा वेळीही मोठी चर्चा होत राहिलेली आहे। ज्या ज्या वेळी शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले त्यावेळी बघा राजकीय पक्षांना जी चर्चा कराव्या लागल्या, राजकीय नेत्यांना याबाबत बोलावं लागलं, प्रतिक्रिया द्याव्या लागल्या। राजकीय चर्चांना नुसतं उधाण आलं त्या प्रत्येक वेळी। आणि आता परत एकदा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सर्वसाधारण सभेला या दोघांनी हजेरी लावली, म्हणजे शरद पवार आणि अजित पवार यांनी। आता बघा दोघेही एकाच मंचावर दिसले। अहो एवढंच काय, राष्ट्रवादीचे अनेक नेते बऱ्याच दिवसानंतर यावेळेला एकत्र देखील पाहायला मिळाले। या सभेच्या नंतर शरद पवार आणि अजित पवारांनी बंद दाराआड चर्चा केल्यानं सर्वांच्या भुवया उंचावलेल्या आहेत। त्यामुळं काका पुतण्या पुन्हा एकत्र येणार का अशी चर्चा सुरू झाली। अर्थात याआधी अशा प्रकारच्या चर्चा झालेल्या आहेत, नेहमीच होत असतात। शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली त्याची उत्सुकता अर्थातच सगळ्यांना आहे। कोणाला कितीही उत्सुकता असली तरी बघा अशा चर्चा कधी बाहेर येत नसतात। अहो बाहेरच यायच्या असत्या तर त्या बंद दाराआड झाल्या असत्या कशाला। अजित पवारांना विचारलं तर त्यांनी काही कामाची यादी वाचली आणि कशासाठी आमची भेट झाली वगैरे वगैरे ते काय सांगितलं। पण बघा बंद दाराच्या आड काही चर्चा झालीही असेल ते तरी म्हणजे बाहेर कसं काय सांगतील अजित पवार तरी। बघा आता या पुण्यामध्ये ही जी या शुगर इन्स्टिट्यूटची सभा होती, यावेळी शरद पवारांच्या बाजूला दिलीप वळसे पाटील आणि अजित पवारांच्या बाजूला चक्क जयंत पाटील बसलेले होते। दादांचं माझ्यावर विशेष लक्ष असतं असं नेहमी म्हणणाऱ्या जयंत पाटलांची अजित पवारांच्या बराच वेळ अगदी दिलखुलास गप्पा सुरू होत्या। कार्यक्रम संपला आणि काका पुतण्याच्या भेटीचा पुढचा अंक सुरू झाला। व्यासपीठावर एकमेकाकडे न बघणारे आणि न बोलणारे काका पुतण्या दार लावून मात्र अर्धा तास बोलले। त्यामुळे राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार या चर्चेला पुन्हा उधाण आलं। पण या दोघांनी जरी काही ठरवलं ना तरी ते नक्की काय असू शकेल। अजित पवार पुन्हा शरद पवार यांच्याकडे परत येणार की शरद पवार यांचे खासदार अजित पवार यांच्या पक्षात जाणार। विधानसभा निवडणुकीनंतर शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चेने तर जोर धरलेला होता। त्यातच पवार आणि ठाकरे केंद्रामध्ये भाजपसोबत जातील असं सूचक वक्तव्य देखील ज्येष्ठ नेते प्रहारचे बच्चू कडू यांनी केलेलं आहे। बघा हे सगळं लक्षात जर घेतलं ना आपण तर काका पुतण्याच्या या बंद खोलीतल्या चर्चेला एक वेगळं महत्त्व येत आहे। कारण बंद दाराच्या आड झालेल्या चर्चेमुळेच महाराष्ट्राच्या राजकारणाला बऱ्याच वेळा कलाटणी मिळालेली आहे। आणि त्यामुळं दोन्ही पवारांनी दार लावून बोलणी सुरू केली की राज्यामध्ये नव्या राजकीय भूकंपाच्या चर्चा सुरू होतात। आणि आत्ताही तेच घडत आहे। बंद दाराच्या आड शरद पवार आणि अजित पवार यांच्यात काय चर्चा झाली अर्थात हे कुणीही सांगणार नाही, पण राजकारणात त्याचा जी काही आता पुढची पावलं पडतील ते नक्की काहीतरी संकेत देऊन जातील।
अहो एक भेट काय झाली, दार बंद करून अर्धा तास चर्चा काय झाली, जो तो आपापल्या पद्धतीने अंदाज लावू लागलेला आहे. अहो पुन्हा एकदा नव्या राजकीय भूकंपाची चर्चा मात्र या भेटीनं घडवून आणली हे मात्र नक्की. पाहूया या भेटीचे प्रतिबिंब पुढच्या राजकारणामध्ये कसं पडतंय, कसं दिसतंय, नक्कीच पाहायला मिळणार आहे. तोपर्यंत मित्रांनो, आपण आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.